नमस्कार. ही कथा गणपत नावाच्या एका मध्यमवयीन पुरुषाची आहे. पहिली पत्नी सरस्वती असूनही शहरात त्याची भेट कमळ नावाच्या दुसऱ्या स्त्रीशी होते आणि तो तिच्याशी लग्न करतो. समाजाने टीका केली तरी सरस्वती आणि कमळ दोघेही एकमेकांना स्वीकारून सामंजस्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. ही कथा स्वीकार, जबाबदारी आणि प्रेमाच्या बदललेल्या रूपाची आहे. गणपत कोंडूरकर 50च्या जवळपास होता. त्याला मुलगा नव्हता, पण आयुष्यातील समाधानाचे गोड पाणे आणि गावातला आदर त्याला लाभला होता. त्याची पहिली पत्नी सरस्वती होती. ती साधी, मनमोकळी आणि त्या घराचा आधारस्तंभ होती. सकाळी भटकताना तिचे हसणे, दुपारची शांत झोप आणि रात्रीच्या चुलीतील गरम पोळी यातच गणपतला आपले घर वाटायचे. एक वर्षी गणपतला कामासाठी शहराबाहेर जावे लागले. त्याला 15 दिवसांसाठी पुण्याजवळील एका बाजारपेठेत जायचे होते. तो नोकरी करत नव्हता, तर काहीतरी कर्ज फेडायचे होते. पण त्या गर्दीत त्याची नजर एका स्त्रीवर खिळली. तिचे नाव कमळ. कमळची चाल, तिच्या ओठांवरचे हलके स्मित आणि तिच्या केसातील सुगंधात काहीतरी वेगळे आणि वेड लावणारे आकर्षण होते. ती गावची नव्हती, ती शहराची, कोल्हापुरी